लोक म्हणतात की मृत्यू हा देवाच्या हातामध्ये असतो, पण त्या मृत्यूला देखील दारामध्ये रोखून ठेवलेलं माझ्या बाजीप्रभू देशपांडेंनी. पन्हाळगडाला वेढा पडला होता आणि तो वेढा ढिला होत नव्हता. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि ती नायकांनी युक्ती लावून त्याच्यामधून सुटले आणि घोडकिंडीमध्ये पोहोचले. तेव्हा समोरूनच शत्रूचा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा बाजीप्रभू आपल्या राजांना म्हणाले, राज, आता युद्ध केल्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही विशाळगडाकडे सर करा, आम्ही या शत्रूला इथेच रोखून ठेवतो. तेव्हा राजे म्हणाले, नाही बाजी, तुम्हाला एकट्याला सोडून आम्ही जाऊ शकत नाही. तेव्हा बाजीप्रभू म्हणाले, राज, या स्वराज्याला आमच्यापेक्षा तुमची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावरती आलं होतं, कारण बाजीप्रभूंसारखा जर योद्धा गमवला तर स्वराज्याला खूप मोठी पोकळी निर्माण होईल. पण शेवटी पर्याय देखील समोर नव्हता. पण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंना घोडखिंडीमध्ये सोडून यावंच लागलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे तोंड करतात तेव्हा बाजीप्रभू त्यांना पाठीमागून लावून मुजरा करतात आणि आपल्या राजाला शेवटचं पाहतात. आणि आपल्या राजाचं चरित्र एवढं छोटं नव्हतं की त्यांच्या डोळ्यामध्ये सामील, पण स्वराज्य हे महत्त्वाचं होतं. आणि महाराज विशाळगडाकडे कूच करतात आणि बाजीप्रभू महाराजांना म्हणतात, राज, तुम्ही गडावरती पोहोचलात की फक्त तोफेचा एक बार द्या, म्हणजे आम्ही समजू की तुम्ही सुखरूप गडावरती पोहोचलात. आणि इकडे घोडकिंडीमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. बाजीप्रभू आणि बांदल लढतात, शेवटच्या श्वासापर्यंत लढतात आणि बाजीप्रभूंच्या छातीवरती अनेक घाव होतात. बाजीप्रभू रक्तबंबाळ होतात. पण शेवटी तोफेचा आवाज येतो आणि तोफेचा आवाज ऐकल्यानंतरच बाजीप्रभू आपला प्राण सोडतात. पण तोपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवली, म्हणून राजांनी शेवटी त्या घोडखिंडीचं पावनखिंड असं नाव दिलं.